सो हेलो एवरीवन, वेलकम टू द तेजूरे व्लॉग्स। और आज हम फिर से जा रहे हैं मतलब शेल पेट्रोल पंप पे। उस दिन जो हमें मिला था प्रतीक भाई, स्वराज भाई और ये सोहम भाई, वो तीन भाई हो गए वहाँ पे। और हम वहाँ पे जा रहे हैं, मैं और अमर भाई। अमर भाई, वैसे कौन कौन आ रहा है वहाँ पे? कोण कोण येते तिकडे? तिकडे कोण कोण येते? अच्छा। अच्छा। तो गाइस राइट, हमारा मतलब अंदाजा सही निकला। वहाँ पे आ रहा है शेफ प्रतीक, वो पल्सर वाला भाई हमारा, सोहम पवार। और ये चलो गाइस। नहीं रे बाबा, हे, हाँ यस। अरे नाही ब्रो, कॉमेंट्री कॉमेंट्री। ओ नजर पानी छड्डो तुकानी दिंदे, ओ नजर पानी छड्डो तुकानी विदाउट नंबर प्लेट, like without number plate. ओ नजर पाणी छड्डो तुकाणी रिंद, आता काही घुसणार का आमच्या अंगावर? गाइस, ट्रॅफिक 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 यार, डी वाय पाटील कॉलेज आमचं, सो ते ट्रॅफिक असणारच ऑब्विसली. सो ॲक्च्युली ब्लॉग्स यामुळे आले नव्हते की मी कॉलेजमध्ये एक्झाम सीझन चालू आहे माझा. मग त्याच्यामुळे सगळं शूट वगैरे चालू होतं माझं. शूट वगैरे नाही, एक्झाम प्रिपरेशन वगैरे चालू होतं. मग त्याच्यामुळे माझं काही जास्त ब्लॉग बनवायला मला वेळच भेटलेला नाही गाईज ॲक्च्युली. मग त्याच्यामुळे काही बनवता आलं नाही मला त्याचं काही शूट गाईज. तर ते तिथे थांबलेले आहेत ॲक्च्युली. आपल्याला ॲक्च्युली घ्यायचं यू टर्न, त्यांना भेटायला जायचं आहे. उनसे मिलेंगे हम और फिर बात होगी आगे वाली हमारी. ओ नजर पाणी छड्डो, तसं गेली असती म्हणा गाडी, बट नाही यार, निवांत गेलेलं कधी बरं. हां, मी एकदा हायवेला एंटर करताना स्लोली करेल, हां, बट हायवेला एंटर केलं मग कोणाला एंटर नाही करू देणार मी. लाईक आहे माझं तसं. सो त्याच्यामुळे आपण एंटर करताना फक्त हळू घ्यायचं हायवेला. बाकी काही किती फास्ट घे, काही इश्यू नसतो. कुठे रे? कुठे आहे त्यांनी? भावा भावा सोहम भाई, भावा काही नाही, निवांत. चढले गो. होय चालू आहे. नाही तेवढे रेकॉर्ड नाही होणार, बट तो विषय तो आहे. नाही नाही, कट मारावं लागतील भावा. तसंच झालं भावा, एक क्लिप बनली 24 मिनिटाची, ते कटही मारता येणार आणि त्याला काहीच करता येणार, विषय तो झाला बस. कट का मारता येणार? अरे लई मोठी एडिटिंगला खूप अवघड चाललंय भावा. 24 मिनिटाची क्लिप म्हणल्यावर बघ किती क्लिप मारणार. बघावं लागेल भावा ते. हां. कसा लट करायचा, जे जे कट पाहिजे तिथं फक्त असं लाईन लावायची. अच्छा, तेच तर. तो चलो गाइस, नेड़ दिल दे घट मिल दे, सोहम भाई के छत्र छाया में, नेड़ दिल दे घट मिल दे लोग सुने, तायो कदर जरा कधी दावेगा समजावेगा लावेगा. नको भाई, इथं छपरी वाटते रे कॉलेज एरियात. कधी दावेगा समजावेगा घर लावेगा तयो सबर करा. बरोबर भावा. पण भावा, हे वाक्य आलं कसं आपल्या मुखात? हे वाक्य आपल्या मुखात कसं आलं म्हणलं, सेफ ड्रायव्हिंग वालं? बरोबर बरोबर भावा. सॉरी गाईज. तर गाईज ॲक्च्युली सीन असा झालेला आहे, खूप जण म्हणतात ब्लॉग्स येत नाही आहेत, ब्लॉग्स येत नाही आहेत. तर ब्लॉग्स न येण्याचं कारण आहे की माझं एक्झाम सीझन स्टार्ट झालं आहे. मग कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम्स वगैरे आहेत, मग त्याच्यामुळे मला वेळच भेटत नाही आहे ब्लॉग्सला पण, एडिटिंगला पण. त्याच्यामुळे इन्स्टाला पण कंटेंट मी काही जास्त पोस्ट करू शकलो नाही आहे. असा सीन झालेला आहे. सो लेट्स गो टू शेल पेट्रोल पंप. आज पण लोकेशन तेच आहे, बडीज पण तेच आहेत. बघूयात, शेल पेट्रोल पंपला जाऊयात, पाहूयात काय आहे आजचा सीन. ॲक्च्युली त्या दिवशी झालेली रील शूट, बट त्या दिवशी थोडा वेळ जरा कमी पडलेला. आम्ही रात्री 12 वाजेपर्यंतच थांबलो, कारण की परत आपलं हे प्रतीक भाईला बाहेर जायचं असतो. मग त्याच्यामुळे हे बघा, असे जायला लागतात समोर सिग्नल पडायच्या आधीच, म्हणजे सिग्नल पडायच्या आधीच.
लाईक हा आता जा ना ब्रो, आता काय इश्यू आहे? नाही तर एखादी येईल गाडी, जाशील तू गाडीसोबत त्या, ते बरं दिसणार का तसं? हा ब्रोकोड 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 घ्या भाई, मतलब ब्रोकोड पाहतो मी, बट हा हे गाडीवाले ब्रोकोड आपल्याच्याने नाही होणार की हा कपल दिसले की त्याला पहिला आपण जायचं समोर. लाईक ते स्क्रिप्टेड व्हिडिओज वाटतात गाईज मला, की कपल दिसलं की पहिला आपण जायचं समोर, नंतर म्हणायचं ओ सॉरी आय फॉरगॉट टू मेंटेन द ब्रोकोड, अँड देन परत रिटर्न यायचं अँड पुन्हा बोलायचं की हां मी ब्रोकोड मेंटेन ठेवला असं तसं. त्याच्या नावाचं ब्रोकोड फॉलोच नाही करायचं ना, म्हणजे फक्त बायकिंगची आदत. कारण की आता मी आहे एकटा, असो मी असेल फूडमध्ये, सो तसं नाही होत यार ब्रोकोड मेंटेन. सोडा त्या अध्यायावर आपण कधी नंतर चर्चा करूयात, फार खूप काही बोलूयात, खूप काही बोलायचं म्हणलं त्या विषयावर, बट आज नाही, नंतर कधी. आज तर सिग्नल फॉलो करूयात. चाललाय आमचा, चला आता ब्रोकोड कसा मेंटेन ठेवू ब्रो मी. तारा न दिखे तो संग रख जावे तेनू संग रखना वो. गाईज आपल्याला एखादा असा छोटा मायनर ऍक्सिडेंट वगैरे भेटत नाही कंटेंटसाठी. ऍक्च्युली मी जेव्हा जातो ऑफलाईन भेटतो मला कधी कधी, बट कॅमेरा ऑन असल्यावर कदाचितच सहजा तर भेटतच नाही. सो लाईक हा म्हणजे तसं मोठं व्हायला काही नाही, बट छोटासा एखादं काही भेटला असतं मला मसाला वगैरे साठी तर मस्त झाला असतं. बघावं लागेल, आपण जवळजवळ चालू असेल जवळ शेल पेट्रोल पंप जवळ. गाईज इथे कन्नुकी चाय म्हणून एक स्पॉट आहे, खूप मस्त आहे यार, म्हणजे मला आवडतात चाय. सो आय ड्रिंक द कन्नुकी चाय. सो मस्ट विजिट आहे आकुर्डी रावेचं कन्नुके चाय जो म्हणून स्पॉट आहे तो. कारण की म्हणजे पेड प्रमोशन वगैरे नाही आहे काही, बट तरी हां मस्त आहे जागा. सो गाईज हेच शेल पेट्रोल पंप, शेल पेट्रोलियम. म्हणजे थँक्स टू द शेल पॅरेंट कंपनी अँड शेल पेट्रोल पंप टू मेक अस अलाउ टू शूट हिअर व्हिडिओज अँड रील्स अँड ऑल. अरे प्रत्येक भाईची बाईक, प्रत्येक भाईचं हेल्मेट, लाईक एकच नंबर. सो व्हेरी शेफ 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 शेफ. N150 असेल, हे N125 असेल नाही, 160 आहे. अच्छा, शेफ कुठे गेलाय? मला शेफला घ्यायचंय ऑन रेकॉर्ड, म्हणजे मी इथे फिरतोय आणि शेफ येतोय तेवढ्यात, असं पाहिजे कंटेंट. शेफची गाडी मी चालवली, मस्त आहे शेफची गाडी चालवायला तसं. MH14 KL समथिंग समथिंग. तर गाईस तुम्ही बघू शकतात द वन अँड ओनली शेफ प्रतीक. भावा तू मागच्या दुसरा लावला होता ना हे सायलेन्सर मागचे. आपण जोरदार चांगला आहे, कूल वाटतं. म्हणलं ना जोरात वाजतो समोरचा जो इथं थांबतो त्याला नाही वाटतो. STX एक्झॉस्ट म्हणून त्यांचं केरळचं ब्रँड आहे. मला तर आधी भरोसा नव्हता भाई, एवढे पैसे दिले एवढं क्लीन नाही येईल, पण ते मी त्याचे फॉलोअर्स अँड रिव्ह्यू वगैरे बघितले, मग येऊ शकतं. जेव्हा मला त्यांचा ईमेल पडला 10 दिवसानंतर की तुमचं तिथनं डिस्पॅच झालंय, मग मला बरं वाटतं. तोपर्यंत 10 दिवस त्याला फ्रॉड होतात रे. आणि ते DTHTC नी आलं ना, म्हणजे पोस्ट, असं नाही त्यांचं प्रायव्हेट वगैरे की आपलं पोस्टाने. तर मग मला अजून वाटलं भाई येताना तर डॅमेज देणार, कशी फेकतात पोस्ट. पोस्ट वाले रावेचं पोस्ट ऑफिस मध्ये आलं. तर गाईस एकच मिनिट.
ॲक्च्युली आज आलेलो आहे मी इकडे. हे यांचा वॉर्मअप काहीतरी चालू आहे. अरे आमचं प्रेशर आहे ना, छोटा टर्न मारत होतो ना म्हणून वाचली ती. कॅफे रेसर गाडीवर छोटा टर्न मारायला नसते, छोटा टर्न मारत असते. सांडली असती स्वीट झालं डायरेक्ट इकडलं इकडं झालं. दुसरं पण असतं डायरेक्ट सांडली असती पाहिजे. टेलिपोर्ट झालं, टेलिपोर्ट सबनेच गिरायला बसलेले आहेत. केफ भाई तो इथे पण बसलेला आहे. अमर भाईची झाली एनर्जी ट्रेन. तिकडे प्रतीक भाई आणि कोण विसरलो, सोहम ब्रो. हां, प्रतीक भाई आणि सोहम भाई तिकडे त्यांचं चालू आहे शूट. मी करतो आज BTS शूट यार. ॲक्च्युली आज मला तेवढं काही मूड नाही आहे शूट करायचा, कंटेंट वगैरे. लाईक मला झाले बोरच झाले मी एक्झॉस्ट. नाही तर मी आज केलं असतं शूट. या दोघांचं काही ते BTS चालू आहे. लेट्स सी. स्टार्टिंगला 15 दिवस तर सुट्टीच नाही घेतली ना मी. अलाउड नसती. प्रत्येक भाईचा लुक जरा डेंजर दिसतो बरं लावामुळे. असं वाटतंय भाई चालणार आहे शेल पेट्रोल पंपचा जो शेल सिलेक्ट आहे इथे भाऊ मारणार आहे काहीतरी, असं समजून घ्यावं की रॉबरी टाईप. सोहम भाई त्यासाठी काय काय करावं लागते. शेल स्टोर पाहतोय. नाही हे कोल्ड्रिंकमध्येच काहीतरी पाहिजे. शकतात गाईज यांनी केलेले स्वॅप. आता सोहमभाई आलेला इथे शूट करण्यासाठी आणि प्रतीक भाई बनला आपला मॉडेल. गाईज कुठे गेला प्रतीक भाईचा? तुम्ही बाईकचा आवाज पाहू शकता आता. बाईक त्याचं मस्त चाललंय यार. काय there are two cameramans to shoot you. When there are two cameramans are there to shoot you. To shoot you, not to shoot your bike and you. प्रतीक भाईचं बघू शकता तुम्ही. तो ऑरा फार्म काम चालू आहे पूर्ण शेल पेट्रोल पंपवरती. आय डोंट नो प्रतीक भाऊच्या मनात काय चाललंय नेमकं. केफची PUBGची मॅच चालू आहे. इथे सोहमभाई आणि प्रतीक भाई थांबलेत त्यांच्या शूटसाठी. इथे अमर भाई होतोय बोर. काय करायचं काय आज नेमकं? अमर भाई इन चारों पे आपके दो शब्द कुछ होंगे तो. बहुत अच्छा कर रहे हैं. अरे रुक तेरे को माइक दूंगा ना फिर ऐसे कैसे. गाइस इनके ब्लॉग्स बहुत ही अच्छे जा रहे हैं, आप देख सकते हैं. हम आपको उसका लिंक भी भेज सकते हैं. SP ब्लॉग्स. और यहाँ पे शेख प्रतीक है हमारा. मिलियंस में अभी तो व्यूज जा रहे हैं, लेकिन आपकी सपोर्ट की भी गरज है. और हमारा भाई भी बहुत अच्छा ब्लॉगिंग कर रहा है, उसने भी अभी चालू किया. प्लीज गाइस डू सपोर्ट. सो यही कहना है, सबको सपोर्ट करो गाइस. यहाँ पे अपने अमर भाई सोहम भाई ऑरा फार्म करते हुए. ऑरा फार्मिंग भाई का ब्लश मतलब पूरा बता रहा है कि हाँ भाई ऑरा फार्मिंग चल रही है इधर बोल के पूरा. तसं करायचं नाही तर एक गाडी इकडे ठेवायची, एक गाडी इकडे. दोघींचा फेस एका साईडला म्हणजे एकमेकांकडे. आणि दोघं उतरायचं, चावी स्वीप करायची आणि दोघं जायचं. तसं तसे छान दिसेल. वन्स मोर माईक घेऊन माऱ्या दोस्त तर. अरे भारी बनवली क्लिप कटेगी भाई एक आज. पैसे लगते हैं भाई दे देंगे ना. मॉनिटाइजेशन स्टार्ट होने दे. वन टाइम असतो. ओके तो नेक्स्ट वीडियो में आपको गाइस अमर भाई गाना सुनाएंगे अपने को. फोटोशूट चल रहा है अभी गाइस. अभी जैसे कि देख सकते हैं इधर वीडियो शूट हो चुका है. जो बनवाना था, जो रील लेके थे, जो कंटेंट था, वो सब अभी खत्म हो चुका है. और जो रील का शूट था वो प्रॉपरली एग्जीक्यूट हो चुका है गाइस. बस अभी एडिटिंग वगैरह होने के बाद में आपको प्रॉपर हम रिजल्ट भेज देंगे.
BTS भी आपको मिलेगा गाइस। जो जिस हम अभी जो व्लॉग बना रहे हैं, हमारा जो तेजस भाई है वो काफी मेहनत कर रहा है, सिर्फ आपके लिए मेहनत कर रहा है गाइस। जितना हो सके, जितने लाइक्स, 100 लाइक्स का हमारा गोल रहेगा गाइस इस वीडियो पे। और जितना हो सके उतना शेयर करो वीडियो को, कमेंट करो, बताओ कुछ गलतियां हुए नहीं हुए, आपको क्या अच्छा लगा, आपको क्या गलत लगा। गलत रहेगा तो बता दो, उसके ऊपर तेजस और भी हार्ड वर्क करेगा। तो अभी इधर अमर पर बैठ के चिल कर रहे। अमर भाई क्या देख रहे हो आप? अरे वीडियो क्या बन हो गया? अभी मैंने 2 शूट लिए इनके, बहुत ही अच्छे शूट आए हैं। और उसके बाद अभी मैं थोड़ा चिल कर रहा हूँ। मेरा जो मेन रोल था उनका शूट निकालना है, तो मैंने वो शूट निकाला। अभी मैं मैच देख रहा हूँ। सो गाइस, और भी मुझे शूट निकालने हैं, उनके पर्सनल शूट्स चालू है। तो अमर भाई बता सकते हो मैच किसका चल रहा है? थोड़ा मैच गाइस देखो, ये LSG वर्सेस RR चालू है, आप मैच देख सकते हैं। ये ऋषभ पैंटी बहुत ज्यादा मार रहे हैं गाइस, बहुत ज्यादा मार और रहे हैं। अभी वो मिचेल मार्श आउट नहीं हुआ है मिचेल शायद। मार्श अभी तक आउट नहीं हुआ गाइस, वो बहुत ही मार रहे हैं, हमें इतना पसंद ठीक नहीं है, मिचेल ठीक है। मार्श। अभी इंडियन प्लेयर्स तेजस भाई क्या कहना है आपका? मुझे लगता है आप काफी बोर हो चुके हो। ऐसा बोर नहीं होना होता है। मेहनत करो। मेहनत ही चाह रही है भाई। मतलब कैसा, मेरा एग्जाम सीजन चालू है इसलिए कंटेंट नहीं आ रहा है गाइस, बाकी कुछ रीजन नहीं है। और मतलब एक बार एग्जाम होने दो मेरा, फिर देखो कैसे कंटेंट आता है हमारा। या भाई पब्लिक को यही चाहती है, आप मेहनत करते रहिए, वीडियो बनाते रहिए, एक न एक दिन आपका भी चैनल मिलियन में जाएगा। चालू है व्लॉग। गाइस जैसे आप देख सकते हो, बहुत मेहनत करके आज हमने रील्स बनाई है। प्लीज सब्सक्राइब टू माय यूट्यूब, ऑल्सो माय इंस्टा। तेजस भाई विल टैग इट इन डिस्क्रिप्शन। तो गाइस देख सकते हैं अभी हम फोटोग्राफी कर रहे हैं। आपको जरा ये हमारा रील शूटर भी है और वीडियो भी बनाता है और खुद भी शूट करता है और कंटेंट भी क्रिएट करता है। ऑलराउंडर है, मेहनत काफी कर रहा है, इतने दूर सिर्फ हमारे लिए आ रहा है। चलो गाईज, आज जाऊयात आपण थ्रक्स्टन घेऊन जाऊयात, एक राऊंड मारूयात, रिव्ह्यू करूयात. ॲक्च्युली मला व्हायला लागली ते बोर, सो मी काय करायचं म्हणलं, मग त्याच्यामुळे जरा राऊंड मारून यावं म्हणलं थ्रक्स्टनवरतीच. तूने शर्माना, अरे यार प्रॉपर हे बाईक असं कॅफे रायडर टाईप वाटते मला यार. वाईब तो आहे गाडी बाईक में. तूने शर्माना, तूने शर्माना मेरी जान भाई. ओ भाई, अरे इथले हा तेच तर म्हणते, जास्त आता व्हिडिओ मध्ये कळेल कसं कसं झालं, काय काय झालं. कम्फर्ट एकदम मस्त, कम्फर्ट, इंजिन इतकं स्मूथ की नाही, बस थ्रॉटल द्यायचं, समोर जायचं, असंच काम होतं. भाई याचा रिव्ह्यू तर मला टाकावाच लागणार आहे. आय थिंक ब्रोची फर्स्ट सर्व्हिसिंग नाही, 2 सर्व्हिसिंग झाल्या असाव्यात, त्यानुसार पाहूयात आपण. मग याचा रिव्ह्यू वगैरे ॲड करू, लाईक भाऊला विचारूत कसं कसं होतं, काय काय होतं अँड ऑल. बाकी पाहावं लागेल आपल्याला. शर्माना मेरी जान ना ना. मस्तच. एक्सपिरियन्स भावा मी व्हिडिओ मध्ये सांगेल आता. नाही मस्त होता एक्सपिरियन्स. चलो गाईस, शूट वगैरे झालं आजचं सगळं. प्रतीक भाईला थोडं अर्जंट होतं, तो प्रतीक भाई निघून गेलाय. आता मी, सोहम भाई, होय अरे मी पंजाबला जाणार आहे नेक्स्ट मंथ, मग ते पंजाबचे असे व्लॉग टाकेल की नाही भावा. अरे भाई नाही नाही, व्लॉगिंग प्रॉपर सौरव जोशीच हो. शूट वगैरे सगळं झालंय, मग आता हां चालेल, हां ओके ओके ओके.